नमस्कार, कसे आहात? आणि आशा आहे की तुम्ही आधीचे पण आपले एपिसोड बघितले असतील, लाईक केले असतील आणि शेअर पण केले असतील. तर तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये जे इंग्लिश शिकायला पाहिजे ते इंग्लिश आपण घेऊन येत असतो आणि याच्या अगोदर पण आपण 3 एपिसोड केलेले आहेत आणि ग्रॅमरचे पण भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले होते आपण आणि करत असतो नेहमी. तर आज आपण जे 4था एपिसोड करत आहोत तो आहे मराठी टू इंग्लिश ॲट द मार्केट. तर 15 वाक्य आहेत आपली. चला तर मग स्टार्ट करूया. पहिलं वाक्य आहे, मला भाजीपाला घ्यायचा आहे. आता आपण सगळेजण मार्केटला जातो, भाजीपाला घेतो आणि तेच आपण इंग्लिशमध्ये स्टार्ट करतोय. इंग्लिशमध्ये कसं बोलायचं यासाठी. तर पहिलं वाक्य इथं, आय वॉन्ट टू बाय व्हेजिटेबल्स. आय वॉन्ट टू बाय व्हेजिटेबल्स. समजलं पहिलं वाक्य आपण कसं केलंय? आय वॉन्ट टू बाय व्हेजिटेबल्स. ओके, व्हेजिटेबल्स. नेक्स्ट वन जे होतं सेकंड, मला अर्धा किलो टोमॅटो द्या. आता हे आपण कसं ट्रान्सलेट करूया? गिव मी हाफ किलो. गिव मी लावायचं आहे पण तर मी लावू. गिव मी हाफ किलो tomatoes. Give me a half kilo tomatoes. This is the simple one. Yes. Next one, फळे खूप छान दिसत आहेत. ओके, कसं आपण सेंटेन्स बनवू यासाठी? फळे खूप छान दिसत आहेत, फ्रेश आहेत समजा. फ्रुट्स लुक व्हेरी नाईस. फ्रुट्स लुक व्हेरी नाईस. कसं केलं आपण वाक्य? फ्रुट्स लुक व्हेरी नाईस असं वाक्य आपण हे बनवलेलं आहे इथं. ओके, सफरचंद कितीला आहेत? सो आपण हे पण कन्वर्ट करू शकतो. हाऊ मच ॲपल्स. ओके, सो वी कॅन यूज लाईक दिस. हाऊ मच आर ॲपल्स. हाऊ मच आर apples. How much are apples? Okay, like that. Next one, थोडं स्वस्त करा. बार्गेन आपण करत असतो, तर त्यासाठी आपण एक वाक्य इथं ट्रान्सलेट करूया. प्लीज रिड्यूस अ लिटल बिट. थोडं कमी करा. बरोबर? हा, तुम्ही किती घेणार? इफ समवन कम्स विथ यू टू बाय व्हेजिटेबल्स, त्या टाइम आपण त्यांना पण विचारतो की तुम्ही किती घेणार. बरोबर? तर यासाठी आपण एक वाक्य बनवूया. तुम्ही किती घेणार? सॉरी, 6. हाऊ मच विल यू टेक. हाऊ मच विल यू टेक. हाऊ मच विल यू टेक. तुम्ही किती घेणार? मला 2 किलो द्राक्ष द्या. हे द्राक्षासाठी सेंटेन्स होतो. मला 2 किलो द्राक्ष द्या. नंबर 7, गिव मी 2 kilos grapes. Give me 2 kilos grapes. 2 kgs. फळे गोड आहेत का? फळे गोड आहेत का? आता हे आपण कसं ट्रान्सलेट करणार आहोत? फळे गोड आहेत का? तर याला आपण असं करू शकतो. आर फ्रुट्स स्वीट. आर फ्रुट्स स्वीट. ओके, ऑरेंजेस, मँगोज, फॉर दॅट वी से. फळे गोड आहेत का? नेक्स्ट वन, मला आंबे हवे आहेत. ओके, सीझन तर गेला, पण हा वाक्य बनवतोय आपण. तर आपण कसं बनवूया सेंटेन्स याचं? आय वॉन्ट मँगोज. आय वॉन्ट मँगोज. मला मँगो हवे आहेत किंवा आंबे पाहिजेत. ठीक आहे, पुढं तुम्ही प्लास्टिक पिशवी द्याल का? ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग होतं. आपण प्रत्येक वेळेस विचारतो आणि प्लास्टिकच्या ठिकाणी आपण कधी कधी म्हणजे बऱ्याचदा एक बॅग घेऊन जातो
ठीक आहे, क्लॉथ बॅग. ठीक आहे, आणि जर नसेल तर आपण प्लास्टिक विचारतो. ठीक आहे, विल यू पण म्हणू शकतो आपण किंवा कॅन यू. विल यू गिव्ह मी अ प्लास्टिक बॅग. विल यू गिव्ह मी अ प्लास्टिक बॅग. ओके, लाईक दिस. नेक्स्ट वन, मी तुम्हाला उद्या पैसे देऊ का, उधार, बरोबर, किंवा उद्या देऊ, नंतर 4 दिवसांनी, असं. ठीक आहे, यासाठी आपण हे ट्रान्सलेट कसं करू शकू ते बघूया. ठीक आहे, हा, मी तुम्हाला उद्या पैसे देऊ का. विल आय पे यू टुमारो. विल आय पे यू टुमारो. मी तुम्हाला उद्या पैसे देऊ का. ठीक आहे, पुढं एकूण किती झाले टोटल. आता सगळा बाजार झाल्यानंतर एक टोटल आपण विचारतो त्यांना, किती झाले एकूण, त्यासाठी. हाऊ मच इज द टोटल. हाऊ मच इज द टोटल. एकूण किती रुपये झाले किंवा काय टोटल झाले, तर त्यासाठी आपण हे वाक्य बोलू शकतो, हाऊ मच इज द टोटल, असं. ठीक आहे, नेक्स्ट वन, 30 नंबर. मी या दुकानात नेहमी खरेदी करतो. तर बरेच आपण ज्या दुकानामध्ये नेहमी जातो त्यांना आपण म्हणतो की थोडंसं कमी करा, आणि ते बार्गेन करत असतो आपण आणि सांगतो त्यांना की आम्ही नेहमी येतो, मग तो थोडंफार कमी करतो, आम्ही दुसरीकडे कुठं जात नाही, बरोबर. तर इथं मी या दुकानात नेहमी येतो, तर आपण असं करू शकतो, इथं आय ऑलवेज शॉप हिअर. आता वेगळ्या पद्धतीने अजून याचं ट्रान्सलेशन होऊ शकलं असतं, आय कम इन दिस शॉप एव्हरी टाइम, आय विजिट इन दिस शॉप एव्हरी टाइम, आय विजिट हिअर एव्हरी टाइम, लाईक दॅट. ते पण झालं असतं, आय ऑलवेज शॉप हिअर. ठीक आहे, नेक्स्ट वन, पैसे परत करा. Okay, if you have given a big note and you're expecting that you will get some return at that time, what you can expect is like some change will be there that the shopkeeper should return to you. त्यांनी तुम्हाला ती अमाउंट रिटर्न केली पाहिजे. फॉर दॅट, येस, प्लीज रिटर्न द चेंज. Okay, now understand this. What is change? चेंज मीन्स बदल नाही, तर इथं चेंज या अर्थाने घ्यायचं की सुट्टे पैसे, जे पण शिल्लक राहिलेली अमाऊंट असेल त्याला आपण चेंज असं म्हणतो. ठीक आहे, लास्ट आहे, धन्यवाद, पुन्हा भेटू. ओके, आता हे व्हिडिओमध्ये पण बोलायची वेळ आलेली आहे, धन्यवाद, पुन्हा भेटू. ठीक आहे, थँक्स. सी यू अगेन. ओके, थँक्स, सी यू अगेन, धन्यवाद, पुन्हा भेटूया, असं. तर आपण आज या एपिसोडमध्ये 15 वाक्य बघितलेले आहेत, की ज्यामध्ये आपण मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन केलं, जे मार्केटमध्ये आपण यूज करत असतो अशी वाक्य होते, आणि आपण ही वाक्य नेहमी वापरत असतो, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आलेली नसेल, आशा आहे की तुम्हाला हा आजचा एपिसोड इंटरेस्टिंग वाटला असेल, समजला पण असेल. आता आपण असं म्हणतो की आपल्याला इंग्लिशचं वातावरण नाही, आणि ते वातावरण आपण तयार केलं तर डेफिनेटली होणार आहे, आणि असे भरपूर अजून व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि खूप लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ गेला पाहिजे, आणि शिकत राहा आणि लाईफमध्ये काहीतरी चांगलं करत राहा. खूप खूप आभार आहे आपण एवढा वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.